थुंकल्याचा जाब विचारल्याने 76 वर्षीय सरोज दस्तूर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी प्रवासी कार चालक निशांत शुक्ला याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निशांत याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने निशांत यांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. कॅडबरी जंक्शन भागात प्रवासी कार चालक निशांत हा कारमधून रस्त्यावर थुंकला होता. या परिसरात राहणारे सरोज दस्तूर हे पायी जात होते. त्यांनी निशांत याला थुंकल्याचा जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या निशांत याने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत झाले होते. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशांत याचा शोध घेऊन त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात हत्येचा प्रयत्नाचे कलम नमूद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दस्तूर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी निशांत याला अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. निशांत यांचे वकील पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांनी निशांत याची पोलिसांना पुरेशी कोठडी मिळाली असून त्याच्या कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने निशांत याला न्यायालयीन कोठडी मंजूर केली. निशांत यांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे वकील पंकज कुमार मिश्रा म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षात प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचे काम करीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले. त्यामुळे पूर्वी अनेक बाबतीत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचे प्रतिपादन करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतला. ठाणे येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार हे गरिबी हटाव असे म्हणायचे. प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटीपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटीपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळेचे अन्न मिळाले पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचे काम केले. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवले.
देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत अशी चर्चा पूर्वीही युपीए सरकारमध्ये होत होती, परंतु त्या दृष्टीने एकही पाऊल त्या सरकारने उचलले नव्हते. 2014 मध्ये देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले. संरक्षण सामुग्रीसाठी पूर्वी आपल्याला वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशावर अवलंबून राहावे लागत होते, परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. आप सभी को कहने में मुझे हर्ष हो रहा है कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में प्रधानमंत्री जी ने 12 साल में पूरे देश में हर उस क्षेत्र में जिस तरह से काम किया है, देश की जनता ने बहुत जगह पर, हमने बहुत राज्य के अंदर हम देखते हैं 75% से ज्यादा जगह पर एनडीए की सरकार है और 80% से ज्यादा जगह पर ऐसा भूभाग है वहां पर कि लोक संख्या के हिसाब से एनडीए वहां पर राज्य में सरकारें चला रही है. देश के प्रधानमंत्री जी ने हर उस किसान के लिए, हर उस मजदूर के लिए और हर उस क्षेत्र के लिए बहुत अच्छी तरह से काम किया है और उस लिए भारतीय जनता पार्टी का हर उस प्रत्येक पदाधिकारी उनकी दीर्घायुष्य के लिए, उनके क्षेत्र के अंदर के सभी मंदिरों में जाकर पूजा अर्चा कर कर उनकी दीर्घायुष्य के लिए कामना कर रहा है. पूरे महीने में सब जगह पर हमने ये जो पैम्पलेट बनाया है, ये पैम्पलेट्स हर उस व्यक्ति के पास, हर उस पत्रकार के पास पहुंचाने का काम हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारी कर रहे हैं. पार्टी के माध्यम से इंटेलेक्चुअल बुद्धिजीवी लोगों का सम्मेलन भी करने का तय हुआ है. हर उस जिले में 500 से ज्यादा ऐसे लोगों को इकट्ठा किया जाएगा और उनके सामने जो अब मैंने मराठी में पत्रकार परिषद में जैसे बताया, ऐसे सभी बातें कि जो देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में पूरे देश में जो निर्णय हुए हैं, उस निर्णय की वजह से देश और देश की उन्नति हो रही है. 2047 में विकसित भारत बनाने का जो संकल्प देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश के सभी युवा के सामने रखा है और उसमें तुम्हारा हमारा सबका योगदान होना चाहिए. जो हम कर सके, जो क्षेत्र में हम कुछ कर सके, ऐसे हर एक ने एक कदम बढ़ा के काम करना चाहिए. ये विनती करने के लिए आज ये पत्रकार परिषद का आयोजन किया है. प्रधानमंत्री जी ने कन्याकुमारी से लेकर काशी तक महिलाओं को भी सक्षम किया है. महिलाओं को सक्षम करने के लिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बहुत सारी ऐसी योजनाएं करने का काम प्रधानमंत्री जी ने किया. ग्रामीण क्षेत्र में जो महिलाएं चूल्हे के ऊपर खाना पकाती थी, उज्ज्वला योजना के माध्यम से हर एक महिला को गैस देने का काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व के सरकार ने किया. देश की हर महिला लखपति दीदी होनी चाहिए, इसके लिए भी हर राज्य को ऐसे तरीके से एक उद्दिष्ट दिया गया है. शासन व प्रशासन सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
त्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातही शहरी व ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विकास कामांचा तसेच महसूल विभागाच्या नियमित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही बैठक संपन्न झाली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या आढाव्याबरोबरच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी विशेष शासकीय प्रकल्पासाठी लागणारी जमीन आणि भूसंपादन स्थिती, शासकीय जमीन, ग्राम भेटी या विषयांचाही सविस्तर आढावा घेतला. त्याबरोबरच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, जनगणना व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामकाजाबाबतही आढावा त्यांनी घेतला. या कामांमध्ये येत असलेल्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसेच या विशेष मोहिमा विहित वेळेत पूर्ण करण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या. या बैठकीत विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी शहापूर तालुक्यातील चोंडे खुर्द या गावात झालेल्या घोंगडी बैठकीचा आवर्जून उल्लेख केला आणि या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. लोकाभिमुख प्रशासनासाठी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी राबविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्यासह अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त विजयकुमार म्हसाळ, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त डॉक्टर सागर घोलप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, सर्जेराव मस्के पाटील, वरुणराव सहारे, शशिकांत गायकवाड, प्रांताधिकारी उर्मिला पाटील तसेच महानगरपालिकांचे उपायुक्त यांची उपस्थिती होती. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचे पेव फुटले असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झाले आहेत. तर आयुक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात ही बांधकामे सुरू आहेत. यामुळे उपलब्ध सोयी सुविधांवर ताण पडून सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत असते. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कोट्यावधींच्या हप्त्याची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारीनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने शहरात माफिया मुजोर झाले आहेत. तर आयुक्त या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून राज्य शासनाला यात हस्तक्षेप करण्यास भाग पडणार असल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली. कळव्यातील वाघोबा नगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने कारवाई केली. मात्र ही कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करत वेळीच कारवाया केल्यास भविष्यात संघर्ष निर्माण होत नाही असे मतही संजय केळकर यांनी व्यक्त केले. तर जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील SRA प्रकल्पातील कुटुंबांनी उपस्थित राहून केळकर यांचे आभार मानले. सावरकरनगर येथील सिद्धिविनायक या नियोजित सोसायटीमध्ये 110 कुटुंबे तर लोकमान्य नगरमधील शिव औदुंबर सोसायटीमध्ये 275 कुटुंबे आहेत. येथील SRA प्रकल्प सुरू असून ते क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. संबंधित प्रशासन या सोसायट्यांना दबावाखाली क्लस्टरमधून वगळत नसल्याने स्थानिक नगरसेवक अमित सरैया यांनी रहिवाशांसह केळकर यांची भेट घेतली. क्लस्टरमध्ये SRA प्रकल्प गेल्याने रहिवाशांना घरांसाठी 20 ते 25 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. याबाबत केळकर यांनी उच्चस्तरीय समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हे प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यात आले. त्यामुळे शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.